तू इकडे माझं सोड, तू इथं काय करते? हा? आणि अगं रडायला काय झालं? हा? तुझं आणि तेज प्रतापरावांचं भांडण झालंय का परत? तू अगं कशाला सारखी भांडत राहतेस ग त्यांच्यासोबत? हा? मग झाली त्यांची चूक, नाही येत आलं त्यांना इथं. तुला पण होतोय ना त्याचा त्रास? हा? नको ना बाळा भांडू. नाही झालं असं काही आई, दिवसभर जे काही झालं ना त्यामुळे थोडा त्रास होत होता, थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून आले इकडे. तुला कसं कळलं मी इकडे येते? अगं मोबाईल विसरलीस घरी तुझा. तेच प्रतापरावांना फोन करते तर ते फोन उचले ना. तुमच्या मागच आले रिक्षाने आणि काय तू अशीच गाडीतनं मध्येच उतरलीस आणि इथं आलीस? हा? मग आले तुझ्या माग. बरं धर की. वैदू हे बाळा, अगं एवढी नको काळजी करू. झालंय ना सगळं नीट आता? हा? मग या वेळेला इथं येतं का कोणी? वाजलेत किती? लोक दिवसा येत नाही तिथं, तू रात्रीच येऊन बसली. तू न वैदू माझा अजिबात ऐकत नाही. आई घाबरण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. काय येत नाही कोणी इकडे? हॉन्टेड आहे काही जागा? कुठल्या काळात जगतोय आपण? आज पण लोक ह्या अशा अंधश्रद्धा पाळतात. आई मला कधी कधी खूप त्रास झाला ना, खूप अस्वस्थ फील झालं किंवा असं वाटलं की माझी खूप चिडचिड होती. मग इकडे का कोणाचं पण खूप शांत वाटतं. ऐकताना वियर्ड वाटेल, पण कधी कधी असं वाटतं की जागेशी माझा काहीतरी संबंध आहे. हो ऐकाय, असं भूत बघितल्यासारखं काय बघतेस माझ्याकडे? डोंट वरी, तुझी मुलगी अजिबात ॲबनॉर्मल नाहीये. काही लोकांना अशा ठिकाणी वियर्ड वाटतं, विचित्र वाटतं. काही लोकांना शांत वाटूच शकतं ना. पटतंय का? आई माझ्यामुळे खूप धावपळ झाली ना तुझी. सॉरी. बरं ऐक, खूप उशीर झालाय, निघूया आता. अशा ठिकाणी रात्री थांबू नये. त्या रिक्षावाल्याला बाहेर थांबवलंय मी. मला आधी घरी सोड आणि मग तुझा घरी पड. हा?
विदू आले का? जिरवतेच आता ह्यांची. या 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 आले का लवबर्ड? आत्ता घर दिसलं तुम्हाला? ट्रॅक्टर आला, ट्रॉली कुठे राहिली? बायको कुठे आहे तुझी? बायको वैदे येते. काय गोगल गायचे पाय बसवलेत का काय तिला? घड्याळात बघ किती वाजलेत. 10 वाजत आलेत. 10. अजून तुझ्या बायकोचा पत्ता नाही. घरातल्या लक्ष्मीनी 7 वाजायच्या आत घरात आलं पाहिजे. तुझी बायको अजून आलेली नाही. हे चालतंय होय रे तेजा तुला? कमाल आहे. माईने हिच्या हातात कारभार काय दिला? ही तर स्वतःचीच मनमानी करायला लागलीये. काय झालंय तुला असं? नाही तुला नेमकं काय हवंय ताई? तेजा, कुणावर आवाज चढवतोस कळतंय ना तुला? मोठी बहीण आहे मी तुझी, आणि माझ्यावर आवाज चढवण्यापेक्षा ना जरा बायकोला 4 गोष्टी समजून सांग. ते उपयोगाला येईल. तुमच्या दोघांशिवाय पण ह्या घरात माणसं राहतात. मी आहे, तुझे दाजी आहेत. तुझ्या दाजींच्या स्वयंपाकाचं नको का काय बघायला? तुझ्या बायकोला जरा तरी जबाबदारीची जाण आहे का? जबाबदारी म्हणजे काय सगळं वैद्यनेच केलं पाहिजे असं काय काय? आणि तुला एवढीच भूक लागली होती तर बनवायचं ना स्वतःच्या हाताने काहीतरी, नाहीतर मागवायचं बाहेर ना काहीतरी. तू तर फारच बायकोचा बैल झालायस रे. आधी ताई ताई करून माझ्या मागं मागं असायचा, आणि आता उलटी उत्तर द्यायला लागल्यास. बरोबर आहे रे, जगाची रीतच ते. बायको आली ना की भाऊ बरोबर बहिणीला विसरतो. एवढंच बोलले रे मी तिला. तुला एवढ्या मिरच्या झोंबल्या? तेजा, तिला जर जमणार नव्हतं ना तर तिने माझ्या समोरच सांगायला पाहिजे होतं. एवढा मोठेपणा करून चाव्या हातात नव्हत्या घ्यायच्या. ताई कुठला विषय कुठं घेऊन जातेस तू? काय बोलतेस तू? साधं हे सगळं बोलायची काय गरज होती? झालं परत उलट उत्तर. तेजा, तू बायकोची बाजू घेऊन माझ्या बरोबर भांडू नकोस. स्वयंपाक तिने केला नाही आणि तू मला ऐकू ना? तिची चूक आहे. तू माझ्यावर आवाज चढवतोस होय? ताई, प्लीज तुम्ही तेजप्रत आपलं काही बोलू नका. आय एम सॉरी. जबाबदारी माझी होती, त्यामुळे चूक पण माझी. हे बघा, तुम्ही इतका वेळ वाट बघितली, अजून अर्धा तास वाट बघा. मी लगेच जेवणाची तयारी करते. उपकारच झाले भाऊजाईबाई तुमचे, लई उपकार झाले तुमचे. आता तुम्हीच आमच्या माई आहे ना, मग तुम्ही म्हणाल तसंच आणि तेच होणार आहे का नाही तेजा? हेच म्हणायचं होतं ना तुला एवढा वेळ? काय करताय? कणिक मळत आहे वय? चांगले चांगले मळा मळा.
पाणी टाका थोडस. पाणी टाका. नाहीतर द्या, मीच मदत करतो. द्या. तू बाहेर हो. निघ बाहेर. अहो मी करतो. बाहेर निघ म्हटलं ना. अहो एवढं काय त्याच्यात? आत यायचं नाही. तुझी काही गरज नाहीये इकडे. हो मी म्हणलं कणिक टिंबून देतो तुम्हाला, तेवढीच माझी मदत. हा द्या थोडीशी. सांगितलेलं कळत नाही तुला. तुझ्या एका पैशाची मदत नकोय मला. पैशाची मदत मी बोललोच नाहीये, पैशाचा विषय पण काढला नाही. शब्दात पकडतोस मला. शब्दात नाही पकडते. मी म्हणलं मला मदत करू द्या की तुम्हाला प्लीज. नको बाबा, खरंच नको. नाही म्हणजे दिवसभर इतकी मदत केलीस तुम्हाला. माझा फोन उचललास, माझ्यासाठी इतकी धावपळ केलीस. दमला असशील ना तू. एक काम कर, तू रूम मध्ये जा आणि शांतच हो. हे करेन मी सगळं एकटी. आय मॅनेज, डोंट वरी. टोमणा मारताय तुम्ही मला? हो मारते. एरवी रोज म्हणत असतोस ना, आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो. तुझ्यासाठी तुझ्या संग ऑलवेज मदत करायला रेडी असेल मी. गरज म्हणून नाही, नाईलाज म्हणून कॉल केला तुला आज आणि तोही नाही उचललास. तू नाही उचललास म्हणून माईसाहेबांना कॉल करावा लागला मला. नव्हता कॉल करायचा मला त्यांना. झाली तेवढी मदत खूप झाली. तुझा बोला बोला तुम्ही. मला ते तुम्ही बोलू शकता, मला तो अधिकार येतो. चूक झाली आहे माझ्याकडनं. नाही गरजेच्या वेळी मी येऊ शकलो. आता त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. अहो तर हात जोडून माफी मागतो. झाली चूक माझ्याकडनं. आज दिवसभर खूप काम केलंय तुम्ही. आजचा दिवस तुमच्यासाठी लई वाईट होता, टेन्शनवाला होता, मला माहिती आहे. या इन्कम टॅक्सच्या लोकांनी येऊन राडा घातला. तिथली सगळे आवरावर करायला लागली तुम्हाला. आणि ते आधी घरातली सगळे कामं केली तुम्ही. इथे साफसफाई केली. एक माणूस मदतीला नव्हता तुमच्या. नाही पाठवू शकलो माणूस. नाही मदत करू शकलो तुम्हाला. तुम्ही माझ्या सगळ्या कपड्यांना इस्त्री पण केली. मी तर स्वतःच्या कपड्यांना पण इस्त्री नाही करू शकत. हे काय मी अभिमानानं सांगत नाहीये, लाज वाटते म्हणून. पण मी शब्द देतो तुम्हाला, मी इस्त्री करायला शिकणार. हा काही झालं तरी चालेल, मी इस्त्री करायला शिकणार. हा मग मी साड्या पण इस्त्री करून देईन तुमच्या. हा मग भले 2-3 झालं तरी चालतील. म्हणजे नाही तसं, म्हणजे तुमच्या साड्या नाही जाणार म्हणजे तसं नाही म्हणायचं मला. आधी प्रॅक्टिस करणार मी. प्रॅक्टिसमध्ये 1-2 माझे शर्ट झालेले तरी चालतील. आधी प्रॅक्टिस करणार आणि मग तुमच्या साडीला हात घालणार. अयो सॉरी नाही तसं म्हणायचं. काही शब्द चुकायला लागले दिवसभर माझे. मला म्हणायचं होतं मी प्रॅक्टिस करणार इस्त्री करायची व्यवस्थित, माझे कपडे घेऊन, आणि मग तुमची साडी इस्त्री करून देणार असं. तुम्ही हसताय म्हणजे राग गेलाय तुमचा. मग या की ह्या साईडला.
हसतंय म्हणजे आता मी मदत करू का तुम्हाला? राग नाही गेलाय माझा, अजूनही खूप राग येतोय मला तुझा, माझी चिडचिड होतीये. तू तू जा ना इकडून. तुम्हाला मला हाणावंसं वाटतंय ना, असं बुकलावंसं वाटतंय ना तुम्हाला? राग येतो ना माझा, मग काढा की बाहेर कणकेवर. या कणकेवर सगळा राग काढा. पण ह्या कणकेला तुम्ही कणिक नका समजू. हा, इथं मला इमेजिन करा आणि हाना एकदम. हा, सगळा राग बाहेर होती. हा, काढा या कणकेवर राग सगळा. म्हणजे बघा कशी कणिक छान मिळते ती. हा हा, ट्राय करा. व्यवस्थित व्यवस्थित. हा हा ना, हा ना. अजून जोरात. जोरात अजून. हा, आता मनातल्या मनात म्हणा. हा, मारता मारता म्हणा. हा म्हणा. हा, का नाही आलास वेळेवर? हा, एक फोन का नाही उचलला? हा, कुठं होतं दिवसभर? हा, व्यवस्थित व्यवस्थित. हा, होते. हा, या चालू दे. हा, का नाही आलास? हा, एवढी गरज होती तुमची. हा ना. हा, कुठं होतस तू? हा, जोरात येतोय सगळा राग बाहेर येतोय. हा ना दोन्ही हाताने. हा ना. तू जा रे. येतोय ना बाहेर राग? हा, मग एक काम करतो मी, एक 5 किलो कणिक आणून ना आपल्या बेडरूम मध्ये ठेवतो. कधी वाटलं ना तुम्हाला माझा राग आला आणि मी नसेल खोलीत, तर एकदम हलकी वडी सुरू व्हायचं. कसं आहे? हसताय तुम्ही म्हणजे राग गेलाय तुमचा. चला आता मी मदत करतो तुम्हाला. मागे हो तू. मागे हो म्हटलं ना. अजिबात माझ्या कणकेला हात लावायचा नाही, मी आधीच सांगून ठेवते. माझा राग अजूनही गेलेला नाही. अजून गेला नाही? अहो काय म्हणजे, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला आता हानाच. हाना तुम्ही मला, फिजिकली हाना, म्हणजे कसं तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. हाना तुम्ही. चला हानू. हाना. ठीक आहे. त्याशिवाय तुमचा राग काय शांत होणार नाही. हाना. हात पुढे कर. भारी दिसता की तुम्ही. म्हणजे ते मास्तरांच्या हातात छडी आणि बायकोच्या हातात लाटणं. नाही म्हणजे बायको नवऱ्याला लाटण्यानंच हाणू शकते, हे खरंय. हा, चला हाना. नाही तर थांबा, मी असं पळण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही माझ्या पाठीत लाटणं घाला. मी असं पळण्याचा प्रयत्न करतो काय? चला 1 2 3. अहो थांबा. अहो नका घालू माझ्या पाठीत लाटणं. अहो दुखलं. नका. हात गेला गडबडीत. आता काय वेस्ट होईल नाही, पोळ्या करायला लागतील. फेकून द्यावं लागेल नाही तर हे. पोळ्या करायची परमिशन आहे तुला, कळलं? बाकी सगळं मी एकटी करणार आहे स्वतः. भात वरण भाज्या सगळं मी एकटी करणार आहे. तू काही करायचं नाहीये. चालेल ना. मी पोळ्या आणि फोडणी देतो फक्त. एक मिनिट. फोडणी देतो म्हणजे
म्हणजे सगळं महत्वाचं मधलं काम मी करायचं आणि शेवटी तू येऊन फोडणी देऊन सगळं क्रेडिट घेऊन जाणार. मग एक काम करूया काय, मी सगळ्या भाज्या मी चिरतो, तुम्ही फक्त फोडणी द्या. हा चालेल ना, तसं करू. नाही चालणार, नाही चालणार. मी सगळ्या भाज्या मी चिरणार आहे, सगळी महत्वाची कामं मी करणार. तू फक्त शेवटी फोडणी दे. हा हे चांगलं सुचलंय तुम्हाला. हा मला कसं काही नाही सुचलंय आधी. तसंच करू, मग तुम्ही म्हणताय तसंच करू. हा मी फोडणी देतो शेवटी. चालेल चालेल. नका माझ्या पाठीत हात मग. चला भाज्या घ्या दोन. ओके झालंय ना सगळं? वा 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 वा. क्या म्हणजे क्या बात आहे सुनबाई. काय ठ्याचं बनवलंय तुम्ही, एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा असं ठेचा खाल्लंय बरं का, खरंच सांगतो तुम्हाला. हा मग काय दाजी, ती तर त्यांची स्पेशलिटी आहे बरं का दाजी. हा एनी टाइम रेडी असतो त्यांच्याकडे ठेचा, सकाळ दुपार संध्याकाळ, कधी कधी तर ब्रह्ममुहूर्तावर पण. होय काय, मग अजून थोडा घेतो. हा तुमचं तोंडला फक्त खायलाच उघडतं. तू बघा कशात काय नसताना बायकोचं तेवढं कौतुक करतोय. तुम्हाला जमतं का? तुमचं तोंड फक्त दोनच कामासाठी उघडतं, एक तर खायसाठी, हे तर मग केस, पोलीस स्टेशन, गुन्हेगार एवढ्यासाठीच. नाही कौतुक करायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही बरं का, काहीच प्रॉब्लेम नाही. ज्या दिवशी तुम्ही जेवण बनवाल का नाही, त्या दिवशी आम्ही फक्त तुमचं कौतुकच करणार, खाणार बी नाही. हा खाणार नाही म्हणजे, खाणार नाही म्हणजे काय दाजी? म्हणजे ताईनं जर जेवण बनवलं तर कुणी खाऊ शकत नाही असं म्हणणं आहे का तुमचं? दाजी तुम्ही पोलिसात म्हणून काही ऐकून घेणार नाही ना, आधीच सांगतो. हा आता
ताईचा प्रॉब्लेम आहे, त्याला काय करणार? कसला एलर्जी आहे ना, ताईला एलर्जी आहे किचन ओट्याची. हा, नाही तर ताईचा हात कोणी पकडू शकत नाही स्वयंपाकात. मग हा बघा बघा, याला म्हणायचं भाऊ. एवढा कॉन्फिडन्स आहे त्याला माझ्या स्वयंपाकावरती. कधीच माझ्या विरोधात बोलत नाही ग. पण ताई काही म्हणा, तुझे लय उपकार आहेत मक्तेदारांवर. स्वयंपाक न करू. काय म्हणला तो? काय म्हणला तेजा तू? ओ का आता एवढं काय म्हणला तो? बरं ते सगळे जाऊन दे, पण सुन बाई काय ठेचा बनवलाय. सम्राट असता का नाही तर तो बी खुश झाला असता या जेवणावरती. कंठा काढून दिला असता. दिला दिला कंठा दिला असा म्हणला असता. माझ्या तिला तर तोंड बंद करून गप गिळलं असतं. ती नाहीये ना म्हणून चाललंय तुमचं एवढं सगळं. एवढा सगळा स्वयंपाक केलाय, मग एखादं स्वीट नाही ठेवायचं होय? कोण म्हणलं त्यांनी स्वीट ठेवलं नाही म्हणून? हा आहे की स्वीट. जसं त्यांनी गरमागरम जेवण बनवलंय की नाही, तसं थंडगार स्वीट ठेवलंय. हा, आईस्क्रीम. नाही म्हणजे वैदींनी नाही बनवलंय आईस्क्रीम, बाहेर मागवलंय. कोणता फ्लेवर आहे? हे टेंडर कोकोनट. टेंडर कोकोनट. असली कोण आईस्क्रीम खात का? किती चॉईस असणार बया. खावा तुम्ही, मला खायचं असलं घालणार आईस्क्रीम. दाजी ताई तर खाणार नाही म्हणते आईस्क्रीम. म्हणजे तुम्ही पण खाणार की? हा आमचं फेवरेट आईस्क्रीम ते. हा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये रोज खातो. हा खाऊ ना. मी नाही म्हणलं ना, तुम्हाला खायचंच असतं. गिळा. नाही खाणार म्हणलंय म्हणजे खाणार. फक्त 2 बाउल आईस्क्रीम नका देऊ बरं का. 2 त्यासनीच लागतात. 3 बाउल द्या म्हणजे मला मिळेल. त्याचा जेवण भारी बनवलं आपण. आईस्क्रीम कधी मागवलंस रे तू? मागवलं. मला माहित होतं जेवणानंतर आईस्क्रीम लागणार आहे म्हणून. हा हे बरं सुचतं तुला. आहे का आता? कसं आहे आईस्क्रीम? तू बनवलंय? नाही. मग छान. हा गमत करताय वय. वा वा भारी आहे पण. काय पण म्हणा.
काहीतरी फालतू 65 थर्ड क्लास जोक सुचला असणार आहे तुला, बरोबर? नाही 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 विनोद नाही, एक रिक्वेस्ट करू काय? हा? आपण आपला फोटो काढूया का पटकन सेल्फी? अजिबात नाही. मग एक तुमचा फोटो काढू द्या ना मला. हा, एक तुमचा सेपरेट. हा, काय गरज आहे? एक काढू द्या ना प्लीज. हा, ती म्हणजे कसं तुम्ही आईस्क्रीम खातानाचा एक फोटो असेल ना माझ्याकडे. मला नाही आवडत. अहो आता अहो एवढी आईस्क्रीम आणली मी आता तुमच्यासाठी आणि तुम्ही एक फोटो काढू देत नाही मला तुमचा. काय आहे त्याच्यात आता? एक काढू द्या ना आपल्याला. हा काढ. हा, थांबा तसेच थांबा. बघा इकडे, बघा इकडे, बघा बघा. हा भारी 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 आलाय एकदम. कमाल दिसतंय पण. वा वा, कमाल आलाय फोटो. एक नंबर फोटो आलाय म्हणजे. तुम्हाला बघायचं नाही काय फोटो तुमचा? बघा की भारी दिसताय तुम्ही फोटोत. बघा बघा की, बघा. नको. बघा ना, बघा एकदा बघा. सर्कस मधलं जोकर वाटतंय तुम्ही, जोकर. फोन इकडे. काय करतो? फोन दे. फोन तू डिलीट कर आधी ते. नाही नाही तुला डिलीट कर, नाही तर तू उगाच कोणाला तरी पाठवशील. डिलीट कर. नाही नाही फोटो डिलीट कर, नाही तर याद राखा तू. नाही अजिबात कोणाला पाठवणार नाही, माझ्याकडे ठेवणार की तसंच. काय नालायक माणूस असशील रे. इतका वेळ बघत होतास की माझ्या नाकावर काहीतरी लागलं तरी फोटो काढत बसलास. मला नाही सांगितलंस ना. एक मिनिट हा, जरा ती नाकावर तर गेलं नाही अजून. थांबा हा तसं.